सर्वांना नमस्कार. एक लग्न असेही शिवगौरी भाग 63 या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहे. तुम्ही ते वाचू शकता. ही कथा माझी स्वतः लिहिलेली आहे, तर कृपया कॉपी करू नका. सुरुवात करू. आज रात्रीचं जेवण माईंनी गौरीच्या आवडीचं केलं होतं. आज खूप दिवसांनी गौरीच्या चेहऱ्यावर सुद्धा एक निखळ हसू होतं. सोबतच मधू आणि नंदिनी यांच्या चिडवण्याने ती लाजतसुद्धा होती. जे सुद्धा आपल्या प्रिन्सेसची ती गोड स्माईल बघत स्मित करत होता. हेच तर त्याने मिस केले होते, त्याच्या प्रिन्सेसचे हे निखळ हसू. दुसरे काहीही नको होते त्याला. ती नेहमी अशीच आनंदात राहावी. तिच्या ओठांवर नेहमीच असे गोड हसू असावे, इतकंच काय ते हवे होते त्याला. तर नानासाहेब, अण्णा आणि माईचे सुद्धा डोळे आनंदाने भरून आले होते. घरच्या मोठ्यांना आणखी दुसरे काय हवे असते? आपल्या मुलांचा सुखी संसार आणि आनंद, बस. बाकी कुठलीही अपेक्षा ते कधीच करत नाही. तसंही घराचं गोकुळ झालेलं कुणाला नाही आवडणार. आज ते सुद्धा आपल्या घराचं गोकुळ झालेलं बघून सुखी आणि समाधानी होते. थोड्याच वेळात माईंनी सगळ्यांना जेवणासाठी आवाज दिला. तसे सगळे हॉलमध्ये जमले. तर आज जेवणाचा मेनू बघूनच गौरीच्या तोंडाला पाणी सुटलं. आज माईंनी खास करून गौरीला आवडते म्हणून ज्वारीची भाकर आणि वांग्याचं भरीत केलं होतं. सोबतच झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा होता आणि शेंगदाण्याची आमटी सुद्धा छान अशी खोबरे टाकून केली होती. कारण सध्या तरी गौरीला तिखटाचे डोहाळे लागले होते. तिला फार तिखट खाऊ वाटत होतं. आणि मागे जेव्हा ते गावी आले होते तेव्हा गौरीने माईंना सांगितलं होतं की तिला त्यांच्या हातची भाकर आणि वांग्याचं भरीत खाऊ वाटतं. पण ती इच्छा अपुरी राहून गेली, कारण शिवला अर्जंट काम आले होते आणि ते सगळे तसेच मुंबईला रवाना झाले होते. पण आज मात्र खास करून माईंनी गौरीसाठी हा जेवणाचा बेत आखला होता. गौरी तर ती जेवण बघून ओठांवर जीभ फेरून त्यावर तुटून पडली होती. गौरी, अगं हळू बाळा, ठसका लागेल, हळू खा, जेवण कुठंही पडून जात नाही आहे. सुजाता गौरीला तसे घाईत खाताना म्हणाल्या. तसे गौरीचे हात थोडे थांबले. सुनबाई, अगं असू दे, आज कितीतरी दिवसांनी अशी आवडीने खात आहे पोर. उगाच काही बाई नको बोलूस, माई गौरीला बघत सुजाताला म्हणाल्या आणि गौरीला खाण्याचा इशारा केला. तशी गौरीने स्मित करून माईला पाहिलं आणि पुन्हा जेवू लागली. हां,
पण यावेळी मात्र ती सावकाश खात होती. जेवण झाल्यावर शिव आणि गौरी सोबतच शतपावली करून आपल्या खोलीत आले. पण जसं त्यांनी खोलीचं दार उघडलं तसे त्यांचे डोळे विस्फारले. पण सोबतच एक स्माईल सुद्धा आली, कारण संपूर्ण खोली खूप छान गुलाबांच्या फुलांनी सजवली होती. टेबलवर सुगंधित असे कॅन्डल्स लावल्या होत्या. हार्टशेपमध्ये लाल बलून जागोजागी संपूर्ण खोलीभर ठेवले होते. बेड पूर्ण गुलाबाच्या पाकळ्यांनी सजला होता. तर त्याच्या मधोमध 2 बदक हार्टशेपमध्ये ठेवले होते. एखाद्या कपलचा फर्स्ट नाईटसाठी ती खोली पूर्ण सज्ज होती. जे बघून शिवच्या ओठांवर स्माईल आली, तर गौरीच्या चेहऱ्यावर सुद्धा एक लाज मिश्रित स्मित पसरले. अहो, तुम्ही हे सगळं कधी केलं? गौरी लाजतच शिवला म्हणाली. अगं, हे तर माझ्यासाठी सुद्धा खूप छान सरप्राईज आहे, शिव बोलला. तशी गौरी त्याला चकित होऊन बघू लागली. अगं हो, हे मी नाही केलं, पण नक्कीच ते साल्याने केले असणार, शिव अजयला आठवत म्हणाला. अहो, असे काय करता तुम्ही? त्यांनी इतकं छान सरप्राईज दिलं, त्याला शिवी देत आहात? गौरी थोडी चिडतच बोलली, कारण खोली खरंच खूप छान सजवली होती. अगं जान, मी शिवी नाही देत आहे, मी तर तुला सांगत आहे की नक्कीच माझ्या साल्याने केले असणार. आता बायकोचा भाऊ माझा सालाच झाला ना, शिव डोळा मारत म्हणाला. तसं गौरीने त्याला डोळे मोठे करून पाहिले. दादा आहे माझा तो, आणि तुमचा सुद्धा. साला नाही तर दादाच आहे. गौरी थोडी चिडून शिवला एक फटका देत बोलली. तिला मुळीच आवडलं नव्हतं तिच्या दादाला शिवचे असे काही म्हणणं. जान, आता अशीच चिडत राहणार आहेस का? आणि तुझ्या दादाची मेहनत वाया घालवणार आहेस का? सांग मला, शिव गौरीच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाला. पण त्याच्या डोळ्यातले ते खोडकर भाव बघून इकडे मात्र गौरी लाजेने पाणी झाली आणि तिने आपली पाठ शिवकडे केली. तसं शिवच्या ओठांवर स्माईल आली. आज कितीतरी दिवसांनी तिचं हे गोड लाजणं बघत होता. शिवने हळूच खोलीचा दार आतून लावून घेतलं आणि हळूहळू गौरीजवळ जाऊ लागला. तर इकडे मात्र गौरीचं हृदय त्याच्या जवळ येण्याच्या चाहुलने धडधडू लागलं. तिचा ऊर जोरजोरात खालीवर होऊ लागला. हातपाय थरथरू लागले. शिव हळूच गौरीच्या जवळ आला आणि त्याने पाठीमागूनच गौरीला आपल्या मिठीत घेतले. तसे त्याचे हात गौरीच्या पोटावर आले, तर इकडे मात्र त्याच्या हातांचा स्पर्श पोटावर होताच गौरीच्या पोटात खड्डाच आला आणि अचानक
तिचा हुंकार बाहेर पडला. तिचं हृदय 100च्या गतीने पडू लागलं आणि तिचा ऊर जोरजोरात खालीवर होऊ लागला. जान, अजून तर मी काहीच नाही केले, तरी तू अशी करतीस? अजून तर खूप काही करायचं आहे मला. गौरीच्या कानात कुजबुजला, पण त्याचा तो मॅग्नेटिक आवाज आणि त्याच्या ओठांचा तिच्या कानाच्या पाकडीला होणारा स्पर्श तिच्या अंगावर शहारा देऊन गेला आणि तिने आपले हात शिवच्या हातावर घट्ट रोवले. तसा आता तिचा तो नाजूक आणि भावनेने भरलेला स्पर्श होताच शिवने आपले ओठ तिच्या मानेवर टेकवले. तशी गौरीने आपली मान तिरकी केली, तर शिव तिला तिथे चुंबन घेऊ लागला. आणि तिथे किस करतच शिवने मागून गौरीच्या ब्लाऊजची दोर खेचून काढली. तशी गौरीने आपली पाठ आखसून घेतली, तर शिव तिच्या मानेसोबतच आता पाठीवर सुद्धा आपले ओठ टेकवू लागला. त्याचे हात समोर गौरीच्या पोटावर आपली हरकत करत होते. गौरीला शिवचे हे दुहेरी वागणे सहनच झाले नाही आणि तिनं पटकन मागे वळत समोरून शिवला आपल्या मिठीत घेतले आणि शिवच्या छातीत आपला चेहरा लपविला. तर शिवने सुद्धा तिला आपल्या घट्ट मिठीत घेतली आणि हळूहळू तिला घेऊन बेडच्या दिशेने आला. शिवने हळूच गौरीला बेडवर बसविला आणि तो सुद्धा तिच्या बाजूला बसला. त्याने हळूच गौरीचा हात आपल्या हातात घेतला आणि हळूहळू तिच्या हातावर ओठ टेकवत वर वर जाऊ लागला. शिव तर आज तिला सोडणार नव्हता. तो आपल्या धुंदीत होता, पण इकडे मात्र गौरीची हालत खराब होत होती. शरीर कंपन करू लागलं होतं आणि तिचे ओठ फडफडू लागले. शिव किस करत करत वर आला आणि पुन्हा त्याने गौरीच्या मानेत आपला चेहरा लपविला. तर गौरी फक्त शिव शिव म्हणत कंपन करत होती. शिवने हळूच गौरीच्या साडीचा पदर खाली टाकला आणि ज्यामुळे तिचा सैल ब्लाऊज तिच्या खांद्यावरून थोडा सरकला आणि शिव तिथे सुद्धा आपल्या ओठांची मोहर उमटवू लागला. तर गौरी सुद्धा त्याला घट्ट मिठीत घेऊन कधी त्याच्या केसातून तर कधी त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती. आता ते एकमेकांना तंतोतंत चिकटले होते, ज्यामुळे गौरीचा तो धडधडणारा ऊर शिवच्या छातीला जाणवत होता. त्यामुळे शिव तिला आणखी मिठीत घेत होता. आता गौरीच्या साडीचा पदर खाली पडला होता, तर तिचा ब्लाऊजसुद्धा खांद्यावरून थोडा सरकला होता. शिवने तसंच आपल्या मिठीत घेऊन तिला हळूहळू बेडवर झोपविला आणि तो थोडा दूर होऊन आपली शर्ट काढू लागला. तर गौरी त्याला बघून जोरजोरात श्वास घेत स्वतःला शांत करून घेत होती. शिव परत तिच्यावर झुकला
त्याने गौरीच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवले. तसे गौरीचे डोळे बंद झाले. नंतर शिवने पाळीपाळी तिच्या त्या दाट बंद पापण्यांवर सुद्धा आपले ओठ टेकवून घेतले. तसे गौरीचे ओठ किंचित उघडले. तर शिवने अलगद आपला अंगठा तिच्या त्या नाजूक मुलायम ओठांवर घासला. तशी गौरीच्या अंगात थोडी सडसड झाली आणि तिने आपली छाती किंचित उंचावून घेतली. तर शिवने तसेच तिचे ओठ आपल्या ओठात दाबून घेऊन तिला किस करायला सुरुवात केली. तर गौरीसुद्धा त्याला प्रतिसाद देत होती. दोघेही आता प्रेमाच्या रंगात हळूहळू रंगत चालले होते. शिवचे हात गौरीच्या अंगावर फिरत होते, तर गौरीसुद्धा तितक्याच प्रेमाने आणि उत्कंठेने शिवचे प्रेम आपल्यात भरून घेत होती. शिव तिची काळजी घेत हळूवार तिला आपल्या प्रेमाच्या रंगात रंगत होता. तिच्या सोबत बाळांना सुद्धा तो जपत होता. तिला कसलाही त्रास होत तर नाही आहे ना, याच्याकडे त्याचे त्या अवस्थेतही लक्ष होते. आणि खरा माणूस तोच असतो जो कुठल्याही परिस्थितीत आपल्या बायको आणि मुलांची काळजी घेतो, त्यांना जपतो. आणि शिवसुद्धा गौरीला जपत हळूवार खुलवत होता, तिला प्रेम देत होता आणि तिच्याकडून प्रेम घेत होता. आज पुन्हा एकदा या वाड्याने त्यांच्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरले होते. हा निसर्ग, हे चांदणे आज पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाचे आणि त्यांच्या मिलनाचे साक्षी होत होते. त्या खोलीतल्या मेणबत्त्या सुद्धा हळूहळू गौरीप्रमाणे वितळत जात होत्या. तर त्या गुलाबांच्या पाकळ्यांनी आपल्या मौशार स्पर्शाची चादर त्या दोघांवर पांघरून घातली होती. आणि आता त्या दोन हंसाचा जोडा आता आपल्या प्रेम जगात स्वप्नांचे हिंदोडे घेत होता. तर इकडे जयसुद्धा आपल्या नंदूसोबत आपल्या भावी आयुष्याची स्वप्न बघत होता. आता जय नंदिनीला एका बाजूने मिठीत घेतले होते. तर नंदिनीही त्याच्या खांद्यावर आपले डोके ठेवून होती आणि दोघेही वाड्याच्या टेरेसवर वर आभाळाला बघत उभे होते. तितक्यात जयने नंदिनीला थोडे बाजूला केले. तर नंदिनी डोळे बारीक करून मांजरीसारखी त्याला घुरत होती. जयने हळूच तिचं नाक ओढलं आणि स्मित करत आपल्या पॅन्टच्या खिशातून एक बॉक्स काढला आणि नंदिनी पुढे हात करून गुडघ्यावर झाला. तर नंदिनी अजूनही तिचे डोळे मोठे मोठे करून अचंबित होऊन जयला बघत होती. Nandini, I have fallen deeply in love with you. You mean the world to me. Will you marry me and hold my hand for a lifetime? I want to share every joy and every struggle of my life only with you. Will you walk this beautiful journey with me forever? जय हातातला बॉक्स नंदिनी समोर धरत म्हणाला. त्यात एक खूपच
सुंदर डायमंड रिंग होती. आज पहिल्यांदा जयने तिला खरोखर प्रपोज केले होते. त्यामुळे नंदिनी फारच भावूक झाली. आणि तिचे डोळे भरून आले आणि तिने हसतच आपली मान जोरजोरात खालीवर केली. तसं जयने तिच्या बोटात रिंग घातली आणि त्यावर एक डीप किस केला. तसे नंदिनीचे अश्रू गालावर उघडले तर जयने लगेच समोर उठून तिचे अश्रू अलगद पुसले आणि नाहीमध्ये मान केली आणि आपल्या हातांनीच तिला स्माईल करण्याचा इशारा केला. तशी नंदिनी खुदकन हसली आणि लगेच जयच्या मिठीत गेली. जयने सुद्धा तिला घट्ट मिठीत घेतली. जय, अंकल आणि आंटी कधी येतील इंडियामध्ये? मला त्यांना भेटायचं आहे, नंदिनी जयला बिलगूनच बोलली. त्यांना भेटायचं आहे की मग लवकरच लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे? खूपच घाई झाली वाटते लग्नाची, जय मिश्किलपणे नंदिनीला चिडवत म्हणाला. तसं नंदिनीने त्याला जोराचा फटका दिला. औच, लागलं ना, जय थोडा नखरा दाखवत म्हणाला. त्याच्यासारखा जिम करणाऱ्याला तिचे नाजूक हात थोडेच लागणार होते. मग असेच हवे तुला, म्हणे लग्नाची घाई. जसे काय मलाच लग्न करायचं आहे आणि तू तिथे येऊन फक्त उभा राहणार आहेस का? तुला नाही करायचं आहे ना? तर मग ठीक आहे, मलाही काही घाई नाही. आणि तसंही वहिनीची डिलिव्हरी होतपर्यंत मी कुठेही जाणार नाही. एकदा छोटे बेबीज आले की मग बघू काय ते. नंदिनी सुद्धा आपला हिसका दाखवत म्हणाली. यावेळी ती खरंच खूप क्यूट दिसत होती. ओके बच्चा, आपण प्रिन्सेसची डिलिव्हरी झाल्यावरच लग्न करू. कारण मला सुद्धा माझ्या लग्नात माझे प्रिन्सेस आणि छोटी प्रिन्सेस दोन्ही हवे आहेत, जय नंदिनीचे गाल ओढत बोलला. पण आधी मला अंकल आंटीला भेटायचे आहे, ते कधी येणार? नंदिनी लहानसा चेहरा करून बोलली. लवकरच येणार आहेत बच्चा. त्यांना सुद्धा प्रिन्सेसला भेटण्याची घाई झाली आहे. सोबतच आपल्या या गोड सुनेला सुद्धा बघायचं आहे. पण डॅडला थोडे काम आले म्हणून यावेळी त्यांचं येणं कॅन्सल झालं. पुढच्या वेळी म्हणजे साधारण 2-3 महिन्याने ते नक्कीच येतील. तोपर्यंत मी सुद्धा माझे कॉन्सर्ट कंप्लीट करणार आहे. कारण नंतर लग्नाच्या वेळी मला माझ्या डोळ्याखाली डार्क सर्कल नको आहेत, जय थोडा हसतच म्हणाला. तशी नंदिनी सुद्धा हसली आणि जयच्या त्या उबदार कुशीत शिरली. पुढचा भाग लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.